नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस या टॉपिकवरती 45 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत आणि हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत। महापारेषण भरती 2023 च्या दृष्टिकोनातून हे 45 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत। या क्वेश्चनपैकी तुम्हाला एग्झाममध्ये जे एग्ज़ाम होणार आहे तुमची महापारेषण भरती 2023 त्या एग्ज़ाममध्ये बरेच क्वेश्चन येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल। मित्रांनो, एनर्जी सोर्सेसचे मेन दोन टाइप्स आहेत, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस। आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल, सर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय? कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे बाळांनो, या ठिकाणी जे की भविष्यामध्ये संपणार आहेत, ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, लगेच लक्षात येईल। दगडी कोळसा आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजेच युरॅनियम आणि थोरियम आहेत, ठीक आहे। तर हे जे दगडी कोळसा आहे, ठीक आहे, आपल्याला दगडी म्हणजे कोळशाची जे खाण आहे तिथून मिळते, भविष्यात कधी ना कधी हा संपणार आहे, म्हणून याला काय म्हणतो, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, ठीक आहे। याचं ऑरमध्ये नाव काय आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, ठीक आहे। हे रिन्यू करता येत नाही, पुन्हा आपल्याला ह्याचा वापर करता येत नाही, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, नॉन रिन्युएबल। बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, कन्व्हेन्शनल लाच ऑरमध्ये नाव काय आहे, नॉन रिन्युएबल, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता दुसरा टाईप नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स, ठीक आहे। नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सलाच आपण ऑरमध्ये ह्याचं दुसरं नाव काय आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्स। रिन्युएबल म्हणजे हे रिन्यू करू शकतो, त्याचे एक्झाम्पल सांगतो, लगेच तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे, लगेच तुमच्या डोक्यामध्ये हा कन्सेप्ट जाईल, ठीक आहे। नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे सोलार, बायोगॅस, विंड, टायडल, जिओथर्मल, ठीक आहे। हे काय आहेत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत। मला सांगा, सोलार सकाळी उगवायचं, ठीक आहे, थांबणार आहे का तो? सूर्य ह्या ठिकाणी उगवणारच आहे, ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला दररोज ते रिन्यू करता येते, दररोज त्याचा डेली यूज करता येते, ठीक आहे, ते न संपणारं आहे, ठीक आहे, म्हणून आपण त्याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो किंवा रिन्युएबल सोर्स म्हणतो, ठीक आहे। लक्षात आलं, हे दोन मेन टाईप्स होते एनर्जी सोर्सेसचे। आता हेच सगळं आपल्याला या 45 क्वेश्चन थ्रू आपल्याला डिटेलमध्ये, ठीक आहे, MCQ क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या टॉपिकचं एनर्जी सोर्सेस जो टॉपिक आहे, EPG इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन रिलेटेड हा टॉपिक आहे आणि EPG तुमच्या सिलेबसला आहे, ठीक आहे। तर ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात आणि बऱ्याच वेळेस ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यामुळं हे क्वेश्चन, या अशा क्वेश्चनचे मार्क जाऊन देऊ नका। हा सोपा टॉपिक आहे समजायला पण आणि तुम्हाला लक्षात राहायला पण सोपा टॉपिक आहे, ठीक आहे। तर आपण जास्त वेळ न घेता क्वेश्चन थ्रू डिटेल आपण समजून घेऊया, ठीक आहे। हां, चला तर मग बघूया क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्व्हेन्शनल वे जनरेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी। कन्व्हेन्शनल म्हणलं आहे, ठीक आहे। टायडल पॉवर प्लांट काय कोणता आहे, नॉन कन्व्हेन्शनल आहे। विंड पॉवर प्लांट कोणता आहे, नॉन कन्व्हेन्शनल आहे। थर्मल पॉवर प्लांट कोणता आहे, हां, ह्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट कोणता आहे, ठीक आहे, हा काय आहे, कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट आहे। सोलार पॉवर प्लांट नॉन कन्व्हेन्शनल आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन ह्या ठिकाणी सी हे करेक्ट ऑप्शन असेल, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन सी, थर्मल पॉवर प्लांट हा कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, इन अ फ्यूल सेल डॅश एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी। मला सांगा, फ्यूल सेलमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर असते, ठीक आहे, कोणत्या फॉर्ममध्ये असते, मेकॅनिकल फॉर्ममध्ये असते का, नो, केमिकलमध्ये असते का, केमिकल फॉर्ममध्ये असते का, ठीक आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, काही विद्यार्थी म्हणत आहेत आहे, काही विद्यार्थी म्हणत आहेत नाही,
ठीक आहे. हीट फॉर्ममध्ये असते का? नाही. साऊंड फॉर्ममध्ये असते का? नाही. मग कोणत्या फॉर्ममध्ये असते? ठीक आहे. जर तुम्हाला याचा आन्सर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी फ्यूल सेलमध्ये केमिकल एनर्जी असते आणि त्या केमिकल एनर्जीचं आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतोत. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे. इन फ्यूल सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. आता बघा क्वेश्चन इथं नॉट आहे. ठीक आहे. नॉट हे नॉट आपलं कधी कधी मार्क घेऊन जाते. ठीक आहे. हा मार्क घेऊन गेला म्हणजे आपलं सिलेक्शन हुकते. ठीक आहे. त्याच्यामुळे या नॉटला मार्क घेऊन जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. खालीलपैकी कोणता इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्याचा सोर्स नाही? सोलार करू शकतो. लीफ म्हणजे काय रे? पान. ठीक आहे. विंडनी करू शकतो. कोलनी करू शकतो. दगडी कोळसा. ठीक आहे. विंड पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कोल म्हणजे दगडी कोळसा यूज करतो. लीफ म्हणजे काय? पान. पानापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते का? नाही. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला तेच विचारलं आहे, खालीलपैकी कोणता सोर्स नाही इलेक्ट्रिक जनरेशन करण्याचा. ठीक आहे. म्हणून हे क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. द इंस्ट्रुमेंट यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ सोलार रेडिएशन इज. ठीक आहे. जे काही सोलार रेडिएशन्स आहेत ते कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी आपण मेजर करतो? ॲमीटरनी मेजर करतो का? ओल्ट मीटरनी मेजर करतो का? सन मीटरनी मेजर करतो का? किंवा पायरानोमीटरनी मेजर करतो का? ह्या क्वेश्चनचं बरेच विद्यार्थी सोलार आहे सर, सन मीटर असेल. ठीक आहे. कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला ते नाव दिलेलं आहे, तो आपण मग ह्याच्यामध्येच कन्फ्यूज होतो आणि आपले 2 मार्क ठीक आहे या क्वेश्चनचे जातात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी सोलार रेडिएशनसाठी सन मीटर नसते, पायरानोमीटर हे यूज करतो आपण. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आपल्याला वर शिकायचं नाही, आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. ॲमीटर कशासाठी मेजर करतो? करंट मेजर करण्यासाठी मेजर करतो. ओल्ट मीटर कशासाठी यूज करतो? व्होल्टेज मेजर करण्यासाठी यूज करतो. सन मीटर असं काही सन मीटर नाही. ठीक आहे. या ठिकाणी एकतर आपण जे टेम्परेचर आहे ते मेजर करतो किंवा आपल्याला इथं काय सांगितलं आहे? सोलार रेडिएशन मेजर करायचे आहेत. कशाने मेजर करतो? पायरानोमीटरनी आपण सोलार रेडिएशन मेजर करतो. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन डी हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द बेसिक मटेरियल यूज्ड फॉर मेकिंग अ सोलार सेल इज. ठीक आहे. ह्या ठिकाणी क्वेश्चन काय आहे बघा, सोलार सेल बनवण्यासाठी कोणता मटेरियल यूज करतो आपण. ठीक आहे. सोलार सेल आता आपल्याला समजा एकानं काय टाकलं, समजा सोलार सेलची कंपनी टाकलं. ठीक आहे. आता त्याला सोलार सेल तयार करायचे आहेत. मग बेसिक मटेरियल, ठीक आहे, बेसिक मटेरियल त्याला कोणतं लागेल सोलार सेल तयार करण्यासाठी? बघा इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. स्टील लागेल का? सिल्वर लागेल का? सिलिका लागेल का? किंवा गोल्ड लागेल का? ठीक आहे. हां, कोणतं मटेरियल लागेल? ऑप्शन कमेंट, तुम्हाला जर आन्सर येत असेल याचं तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, सिलिका. ठीक आहे. एखाद्यानं समजा सोलार सेलची कंपनी टाकलं तर त्याला बेसिक मटेरियल काय पाहिजे? सिलिका पाहिजे. त्याच्यापासून तो काय तयार करू शकतो? सोलार सेल तयार करू शकतो. ठीक आहे. स्टील, या ठिकाणी स्टीलनी सोलार सेल तयार होते का? नाही. सिल्वरनी होते का? नाही. चांदीनी होते का? नाही. सोन्याने होते का? नाही. ठीक आहे. सोन्याचं जर तुम्ही सोलार सेल ह्या ठिकाणी जर तयार होत असेल तर रात्री तुमच्या कंपनी होता लोक राहतात मग. ठीक आहे.
ठीक आहे. सोनं इतकं महाग आहे सध्या, मग त्या ठिकाणी कंपनीत चोरीला जाण्याची मॅक्झिमम शक्यता आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सोलार सेल जर गोल्डपासून जर बनवत असेल तर. ठीक आहे, बेसिकली आपण तयार करतच नाहीत सोलार सेल, आपण सिलिकापासून तयार करतो. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडव्हान्टेज ऑफ सोलार एनर्जी. खालीलपैकी कोणता ॲडव्हान्टेज नाही कशाचा? सोलार एनर्जीचा. इट इज रिन्युएबल. ठीक आहे, इट इज रिन्युएबल. करू शकतो तर रिन्युएबल आपण. ठीक आहे, आपल्याला नॉट म्हणलं आहे, हे आहे, क्वेश्चनला मॅच होते का नाही, आपला आन्सर आहे का नाही. इट इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. सोलार एनर्जी पैसे द्यायचे आहे का सूर्याला? घे बाबा 10 रुपये, मला 10 रुपयाची एनर्जी दे, किंवा घे बाबा 20 रुपये, मला 20 रुपयाचे सोलार रेडिएशन दे, असं आहे का? नाही. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, किंवा सन असं म्हणते का ह्या ठिकाणी, तू खूप श्रीमंत आहेस रे, तुझ्याकडे खूप पैसा आहे, घे खूप जास्त एनर्जी घे. आणि एखादा गरीब असेल, तू खूप गरीब आहेस, तुला सोलार एनर्जी मिळणार नाही, म्हणतो का सूर्य? असं नाही. तो सगळ्यांसाठी सेम आहे आणि सगळ्यांसाठीच फुकट आहे, फ्री ऑफ कॉस्ट. कुठले त्याला पैसे द्यायची गरज नाही. ठीक आहे, आपण सगळ्यात जास्त यूज करत नाहीत, करायला पाहिजे. ठीक आहे, येणारं जे भविष्यकाळ आहे, भविष्यकाळामध्ये ह्या ठिकाणी सध्यासुद्धा सोलार एनर्जीचा आपण मॅक्झिमम ह्या ठिकाणी सोलार पॉवर प्लांट बसून आपण सोलार एनर्जीचा यूज केला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, इट इज अवेलेबल इन अबंडन्स. ठीक आहे, म्हणजे काय? खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. तुम्ही कितीही सोलार सेल ह्या ठिकाणी सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल करू शकता. सूर्य म्हणणार आहे का तुम्हाला, नाही रे बाबा तू आता 10 सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल केलास बस झालं तुझं, ठीक आहे, माझी कॅपॅसिटी संपली, असं म्हणणार आहे का? तुम्ही कितीही करू शकतो, प्रचंड खूप जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, काही त्याला लिमिट नाही. ठीक आहे, हे सुद्धा आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ई वेस्ट प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व. ठीक आहे, जे काय वेस्ट मटेरियल आहे ते प्रॉब्लेम सॉल्व होते का? म्हणजे ह्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडव्हान्टेज ऑफ सोलार एनर्जी. खालीलपैकी कोणतं सोलार एनर्जीचं ॲडव्हान्टेज नाही? बघा ABC हे तिन्ही सोलार एनर्जीचे ॲडव्हान्टेज आहेत. सोलार एनर्जी रिन्यू करता येते, सोलार एनर्जी फ्री ऑफ कॉस्ट आहे, सोलार एनर्जी खूप प्रचंड जास्त प्रमाणात आहे, म्हणून ABC ॲडव्हान्टेज आहेत. कोणता ॲडव्हान्टेज नाही? ॲडव्हान्टेज ह्या ठिकाणी 4th नंबरचा म्हणजेच ऑप्शन डी हे क्वेश्चन नंबर 6चं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट्स आहेत, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. महापारेषण भरती 2023मध्ये तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, फक्त जिद्दीनं, मेहनतीनं, ठीक आहे, चिकाटीनं, ठीक आहे, जास्त मेहनत घ्या. ठीक आहे, तुमचं सिलेक्शन पक्का आहे. तुम्हाला एकच सीट घ्यायचं आहे, बाकी काहीच विचार करायचं नाही. ठीक आहे, एक सीट माझी फिक्स आहे, म्हणून अभ्यासाला लागा, अभ्यास करा, 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7, द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज डन इन अ ग्रीड कनेक्टेड सोलार स्ट्रीट लाईट सिस्टीम बाय यूजिंग. ठीक आहे, ह्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जे आपण ग्रीडमध्ये जे कनेक्ट करतो ह्या ठिकाणी, तर ते कशाने मेजर करतो. तर ठीक आहे, बघा वेगवेगळे इथं इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, आता हे काय क्वेश्चन आहे सर? बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर आम्हाला क्वेश्चनच नीट समजला नाही. बघ समजून सांगतो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, आपला पक्ष महापारेषणमध्ये लक्ष. ठीक आहे, हे आपलं ब्रीद वाक्यच आहे. ठीक आहे, हे वाक्य डोक्यात नेहमी ठेवायचं आणि प्रत्येक क्वेश्चन समजून घ्यायचं. ठीक आहे, बघा तुम्हाला क्वेश्चन थोडा समजून सांगतो. द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी आपल्याला मेजर करायची आहे. इज डन इन अ ग्रीड कनेक्टेड. ठीक आहे, कुठे? ग्रीडमध्ये जे आपण कनेक्ट करतो सोलार स्ट्रीट लाईट सिस्टीम बाय यूजिंग. ठीक आहे, जे काय सोलार स्ट्रीट लाईट आहेत, स्ट्रीट लाईट म्हणजे हे रोडच्या कडेचे जे बल्ब आहेत, खूप मोठे मोठे बल्ब्स असतात बघा, ते ह्या ठिकाणी स्ट्रीट लाईट म्हणतो आपण त्याला. सिस्टीम बाय यूजिंग कशाने मेजर करतो आपण? ते व्होल्टमीटरनं. मित्रांनो, ह्या ठिकाणी व्होल्टमीटरने काय मेजर करतो आपण? व्होल्टेज मेजर करतो. ठीक आहे, नॉर्मल मीटर त्याच्याने काय मेजर करतो आपण? नॉर्मल मीटर म्हणजे कुठलाही नॉर्मल मीटर असू शकतो तो.
एमिटर ह्या ठिकाणी कुठलाही नॉर्मल मीटर, जनरल मीटर म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. बाय डायरेक्शनल मीटर आणि ॲमिटर, ॲमिटरने करंट मेजर करतो. बाय डायरेक्शनल मीटर ह्या ठिकाणी यूज करून आपण हे जे काही सोलार एनर्जी स्ट्रीट लाईटची मेजर करू शकतो बाय डायरेक्शनल मीटर, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. लास्टला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओची लिंक मॅक्झिमम तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे. हां, चला तर क्वेश्चन नंबर 8. द कन्व्हर्टर यूज्ड इन सोलार PV पॉवर प्लांट इज नेम्ड ॲज, ठीक आहे. जो काही कन्व्हर्टर आहे सोलार पॉवर प्लांटमध्ये त्याचं नाव काय आहे, ठीक आहे. खूप भारी क्वेश्चन आहे, ठीक आहे. थर्मल इन्व्हर्टर आहे का, सोलार थर्मल इन्व्हर्टर आहे का, हायड्रो इन्व्हर्टर आहे का, सोलार इन्व्हर्टर आहे, ठीक आहे. तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला असं कन्फ्यूज करून टाकून देतात, ठीक आहे. सगळं आपल्याला वाचल्यासारखंच वाटते, मग हळूहळू थोडा विचार केला की 2 ऑप्शन कमी होऊन जातात, ठीक आहे. राहतात 2, मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते आपल्याला, ठीक आहे. करेक्ट आलं त्याच्यामधून तर बरं आहे, चुकीचं गेले मार्क, ठीक आहे. म्हणून तुमचा करेक्ट अभ्यास जर राहिला, क्वेश्चन कसा येऊ द्या रे, तुम्हाला सॉल्व करता येतो म्हणजे येतोच, ठीक आहे. ह्या ठिकाणी कन्व्हर्टर सोलार PV, ठीक आहे. PVचं फुल फॉर्म काय, फोटो व्होल्टेइक सेल, ठीक आहे. पॉवर प्लांट इज नेम्ड ॲज, काय यूज करतो आपण त्याच्यामध्ये, ह्या ठिकाणी सोलार इन्व्हर्टर. काय यूज करतो, क्वेश्चन नंबर 8चं सोलार इन्व्हर्टर, ठीक आहे. ह्या ठिकाणी सोलार PV पॉवर प्लांटमध्ये जे काही कन्वर्ट करतो आपण ते सोलार इन्व्हर्टर यूज करून कन्वर्ट करतो, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9. द इफिशियन्सी ऑफ अ सोलार सेल इज, ठीक आहे. हां, सोलार सेलची इफिशियन्सी किती असते. आता इथं पर्सेंटेजमध्ये दिलेलं नाही, जसा क्वेश्चन आला तसा सॉल्व करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. सर मग इथं इफिशियन्सी विचारले आणि पर्सेंटेजच दिलं नाही देऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन कसा आला आहे तसा सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. हां, सोलार इफिशियन्सी हाय आहे का व्हेरी लो आहे, का लो आहे का व्हेरी लो आहे का व्हेरी हाय आहे, ठीक आहे. किती असते रे इफिशियन्सी ऑफ सोलार सेल, तुम्हाला जर येत असेल, ठीक आहे, लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, ठीक आहे. किती असते ह्या ठिकाणी सोलार सेलची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, ठीक आहे, किती असते, लो असते, ठीक आहे, लो. क्वेश्चन नंबर 9चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. लो म्हणजे किती असते, 13 ते 16% असते. किती, 13 ते 16%. चला नेक्स्ट क्वेश्चन. फोटोव्होल्टेइक सेल आर डॅश मटेरियल्स, ठीक आहे. फोटोव्होल्टेइक सेलसाठी कोणतं मटेरियल आपण यूज करतो, ठीक आहे. सुपर कंडक्टर मटेरियल यूज करतो का, कंडक्टर मटेरियल यूज करतो का, सेमी कंडक्टर मटेरियल यूज करतो किंवा बॅड कंडक्टर मटेरियल यूज करतो, ठीक आहे. कोणतं यूज करतो, फोटोव्होल्टेइक सेल जर तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्हाला सेमी कंडक्टर मटेरियलच यूज करावं लागेल, ठीक आहे. सुपर कंडक्टर किंवा बॅड कंडक्टरनी होत नाही, ठीक आहे. एकाने मला क्लासमध्ये प्रश्न विचारला होता, सर कंडक्टर म्हणजे तेच का बसमध्ये असते ते, ठीक आहे. अरे बाळा, नो, कंडक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. कंडक्टर म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी वाहून नेतो त्याला कंडक्टर म्हणतो, ठीक आहे. एकाने सर सुपर कंडक्टर म्हणजे ड्रायव्हर का, त्याला वाटलं कंडक्टर बसमध्ये असते आणि सुपर कंडक्टर म्हणजे तो चालवणारा, तो पण नाही, ठीक आहे. जोक्स अपार्ट, ठीक आहे. तर तुम्हाला थोडं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे, ठीक आहे, अभ्यास करत त्याच्यामुळं काही ह्या शब्दाच्या रिलेटेड मला जे क्लासमध्ये अनुभव आले होते, ठीक आहे. आता मला सांगा, ITच्या ब्रँचला हे कंडक्टर सुपर कंडक्टर काय माहीत येणार आहे, पण त्यांना पण एक इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट आहे, शिकवतो मी. त्यांचे असे उलट प्रश्न राहतात, ठीक आहे. तेच क्लासमध्ये जोक होतात असेच इलेक्ट्रिसिटी टॉपिकवरती, ठीक आहे. हां, नेक्स्ट. म्हणून क्वेश्चन नंबर 10चं करेक्ट आन्सर कुठला आहे, सेमी कंडक्टर. क्वेश्चन नंबर 6
या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, व्हिच इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, आता बघा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय विचारलं आहे बघायचं. व्हिच इज कोणतं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. बघा ह्या ठिकाणी बघूत, आता क्वेश्चन बघूया आपण. फॉसिल फ्यूल आहे का, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत का, जिओथर्मल, ओशियन, टाइड्स अँड वेव्स आणि वॉटर. कुठला आहे फॉसिल फ्यूल, कोणता आहे रे फॉसिल फ्यूल. ह्या ठिकाणी 11 नंबरचं ऑप्शन, ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11चं ह्या ठिकाणी ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे सी. फॉसिल फ्यूल कोणता आहे, आपल्याला कोणतं विचारलेलं, नॉन फॉसिल फ्यूल हा कन्व्हेन्शनल सोर्स आहे. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स हे कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत. जिओथर्मल, ओशियन, टाइड्स आणि वेव्स हे कोणते आहेत, नॉन कन्व्हेन्शनल आहेत. वॉटर कोणता आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अ ग्रुप ऑफ सोलार सेल कलेक्टर्स कनेक्टेड टुगेदर इज कॉल्ड. जे ग्रुप ऑफ म्हणजे काय बघा, तुम्ही तुमच्या मित्रांचं ग्रुप असते. ठीक आहे, चाय प्यायला जायचं असं ग्रुप करून जाता का नाही. ठीक आहे, तसंच. ठीक आहे, सोलार सेलच्या ग्रुपचं जे कलेक्टर असते टुगेदर, ठीक आहे, त्या सगळ्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो. ठीक आहे, आता बघा ITIचे विद्यार्थी फिरत चालले चाय प्यायला की काय म्हणतात, बघा ITIचा ग्रुप आला. ठीक आहे, तो हॉटेलवाला काय म्हणतो, ITIचा ग्रुप आला. ठीक आहे, तसंच ह्या ठिकाणी सोलार सेलचं जे ग्रुप आहे तर त्याला काय म्हणतो, सोलार सेल म्हणतो का, सोलार ॲरे म्हणतो का, सोलार सेंटर म्हणतो का, सोलार कॉन्सन्ट्रेटर म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा. सोलार ॲरे म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, सोलार ॲरे, कारे नाही ॲरे, सोलार ॲरे. नेक्स्ट, द ॲडव्हांटेजेस ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस ओव्हर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आर. ठीक आहे, बघा कशाचे ॲडव्हांटेज विचारले, नॉन कन्व्हेन्शनलचे. कशाच्या कंपेअरमध्ये, कन्व्हेन्शनलच्या. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे या ठिकाणी सोलार, बायोगॅस, विंड, टायडल, जिओथर्मल. आणि कन्व्हेन्शनल म्हणजे वॉटर, कोल, डिझेल, पेट्रोल, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, आता ॲडव्हांटेज विचारलं, क्लीन, रिन्युएबल, चीप वन्स इन्स्टॉल्ड, ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, क्लीन आहे, प्रदूषण होत नाही, त्याचं स्वच्छ आहे, कुठलंच प्रदूषण होत नाही सोलार पॉवर प्लांटचं. ठीक आहे, बायोगॅस पॉवर प्लांटचं, विंड पॉवर प्लांटचं, जिओथर्मल पॉवर प्लांटचं, टायडल पॉवर प्लांटचं, कुठलंच ह्या ठिकाणी पोल्युशन होत नाही. रिन्युएबल म्हणजे ते रिन्यू करता येते आपल्याला. ठीक आहे, चीप वन्स इन्स्टॉल, एकदा इन्स्टॉल केले, इन्स्टॉल करताना जे काही खर्च लागेल ते लागेल, पुन्हा आपलं त्याला काही तेवढं जास्त खर्च नाही. म्हणजे या क्वेश्चनचं ऑल ऑफ दीज हे करेक्ट आन्सर येते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, द रेंज ऑफ विंड स्पीड फॉर विंड मिल जनरेटर पॉवर इज. ठीक आहे, ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 14 जे विंड स्पीड आहे, जे पवनचक्क्या म्हणतो. ठीक आहे, त्याची ह्या ठिकाणी विंड मिल जनरेटर पॉवर इज. ठीक आहे, त्याची स्पीड किती असते, रेंज ऑफ विंड स्पीड. ठीक आहे, 5 ते 16 मीटर पर सेकंद ऑप्शन ए आहे. 0 ते 25 मीटर पर सेकंद, 10 ते 50 मीटर पर सेकंद आणि 15 ते 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 14चं करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे. 5 ते 16 मीटर पर सेकंद एवढी स्पीड असते विंडमिलची. ठीक आहे, नेक्स्ट, तिकडं सांगली, सोलापूर, सातारा त्या साईडला पवनचक्क्या खूप जास्त आहेत. ठीक आहे, तिकडले जर विद्यार्थी असतील तर ते सगळेच विद्यार्थी हे पवनचक्क्या म्हणजे विंड पॉवर प्लांट बघितलेच असतील 100%. ठीक आहे, नेक्स्ट, कारण की तिकडं हवेचा वेग जास्त आहे, जिथं हवेचा वेग जास्त आहे त्या ठिकाणी आपण विंड पॉवर प्लांट इन्स्टॉल करतो. ठीक आहे, नेक्स्ट, द आउटपुट ऑफ सिंगल फोटोवोल्टॅइक सेल इज. ठीक आहे, जे सिंगल फोटोवोल्टॅइक सेल आहे त्याचं आउटपुट किती असते. ठीक आहे, खूप मजेदार क्वेश्चन आहे. ठीक आहे, असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ठीक आहे, हां, क्वेश्चन नंबर 15, 6 वॅट, 3 ते 5 वॅट, 12 वॅट, लेस दॅन 1 वॅट. ठीक
ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. कधीही लक्षात ठेवा, फोटोव्होल्टेइक सेलचं जे आउटपुट व्होल्टेज असते 1 व्होल्टपेक्षा कमी असते, 1 व्होल्टपेक्षा कमी असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लेस दॅन 1 व्होल्ट म्हणजे किती असते? 0.5 टू 0.6 व्होल्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. 0.5 टू 0.6 म्हणजेच लेस दॅन 1. जसे ऑप्शन आलेत आपल्याला तसं, ठीक आहे. नाही सर मी एका बुकमध्ये 0.5 टू 0.6 व्होल्ट वाचलं होतं आणि तुम्ही लेस दॅन 1 व्होल्ट म्हणायलात. अरे बाळांनो, 0.5 किंवा 0.6 हे 1पेक्षा कमीच आहे ना, म्हणून जसं ऑप्शन येतील ना त्या मेथडने आपण एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करायचं, ठीक आहे. जसंच तसे कधी कधी क्वेश्चन येत नाहीत, ठीक आहे. हाच क्वेश्चन जरा फिरून विचारला जातो, आन्सर तेच राहते पण थोडं फिरून विचारलं जाते, ठीक आहे. तर हे आपल्याला कॉमन सेन्स आहे. हे कॉमन सेन्स जर एक्झाममध्ये यूज केलं ना 100% तुम्ही पारेषण भरती 2023 हे क्लिअर करू शकता आणि तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश पॉवर प्लांट इज द प्लांट विच युजेस नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी, ठीक आहे. हा कोणता पॉवर प्लांट आहे या ठिकाणी नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आपण यूज करू शकतो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16चं बघा ऑप्शन दिलेले आहे तिथं, थर्मल, न्यूक्लिअर, विंड, हायड्रो इलेक्ट्रिक, ठीक आहे. या ठिकाणी कोणतं विचारलं आहे रे? नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे विंड आहे, ठीक आहे. विंड हे नॉन कन्व्हेन्शनल पवनचक्क्या जे म्हणतो आपण, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द सबमरीन्स फॉर अंडर वॉटर मूवमेंट ॲज पॉवर्ड विथ द हेल्प ऑफ, जे काही सबमरीन्स आहेत अंडर वॉटरमध्ये तर ते पॉवर जे कशाने जनरेट करू शकतात? विंड इंजिननी, जिओथर्मल इंजिननी, बॅटरीजनी किंवा सोलार इंजिननी. क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, बॅटरीजनी ते तयार होते, ठीक आहे. पॉवर जी आहे, ठीक आहे, अंडर वॉटर मूवमेंट ॲज पॉवर विथ द हेल्प ऑफ बॅटरीज, बॅटरीनी तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, आउट ऑफ द फॉलोइंग विच वन इज नॉट अ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, खालीलपैकी कोणता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही? टायडल नॉन कन्व्हेन्शनल आहे, जिओथर्मल नॉन कन्व्हेन्शनल आहे, न्यूक्लिअर एनर्जी नाही, विंड आहे, म्हणून आन्सर कोणता येईल? न्यूक्लिअर. 18चं क्वेश्चन नंबर 18चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्ट कन्वर्जन ऑफ हीट इनटू इलेक्ट्रिक पॉवर इज पॉसिबल थ्रू, ठीक आहे. डायरेक्ट कन्वर्जन ऑफ हीटचं कन्वर्जन कशामध्ये? इलेक्ट्रिक पॉवरमध्ये. कशाने करू शकतो आपण? बॅटरी, थर्मोनिक कन्व्हर्टर, फ्यूल सेल, ऑल ऑफ द अबो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन बी, ठीक आहे. ह्या ठिकाणी थर्मिनोइक कन्व्हर्टर, ठीक आहे. ह्याच्याने आपण काय यूज करू शकतो? डायरेक्ट हीटचं कन्वर्जन इलेक्ट्रिक पॉवरमध्ये करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स ऑफ पॉवर इज लिस्ट रिलायबल, ठीक आहे. खालीलपैकी कोणता पॉवर सोर्सचो लिस्ट रिलायबल म्हणजे लिस्ट म्हणजे खूप कमी रिलायबल आहे, ठीक आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत तिथं, सोलार एनर्जी, जिओथर्मल पॉवर, MHD. आता प्रश्न पडला आहे मोठा, ठीक आहे. सर MHD काय आहे? ठीक आहे, MH म्हणजे महाराष्ट्र आहे, माझ्या गाडीवर आहे सर MH26, MH24, MH22, जे तुमचा जिल्हा असेल ते MH आहे का इथं? नाही. MHD म्हणजे काय लिहून घ्या, माहीत नसेल तर वही पेनसोबत लगेच ठेवायचं, मॅग्नेटो हायड्रोडायनामिक जनरेटर. MHD म्हणजे काय? मॅग्नेटो हायड्रोडायनामिक जनरेटर, त्याला आपण काय म्हणतो? MHD म्हणतो, ठीक आहे. विंड पॉवर, ठीक आहे. लिस्ट रिलायबल विचारलं आहे, लिस्ट रिलायबल, ठीक आहे. ह्या ठिकाणी विंड पॉवर हे लिस्ट रिलायबल आहे, ठीक आहे. हवेचा वेग असेल तर ह्या ठिकाणी जनरेशन होते, हवेचा वेग नसेल तर, ठीक आहे, वारं किंवा हवा येणं थांबलं तर विंड पॉवर प्लांट जो आहे ती जे पवनचक्की थांबते, हवेचा वेग आला सुरू होते, म्हणजे लिस्ट रिलायबल. काय खरं नाही, हवेचा वेग असेल तर होते, नाही तर नाही होत. सोलार, ठीक आहे. ह्या ठिकाणी सोलारनं कमीत कमी टेम्परेचर तर नॉर्मली राहते, त्याच्यामुळं त्या ठिकाणी जिओथर्मलनं पण होते, ठीक आहे. ह्या ठिकाणी MHD पण होते, ठीक आहे. ह्या ठिकाणी MHD न पण होते, म्हणून क्वेश्चन नंबर 20चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट,
डायरेक्ट कन्वर्जन ऑफ हीट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज डन बाय. ठीक आहे, डायरेक्ट कन्वर्जन करायचं आहे कशाचं कशामध्ये, हीटचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. मग फ्यूल सेल यूज करतोत का, बघा तुम्ही विचार करा, स्टीम सेल यूज करतोत का, सोलार सेल यूज करतोत का MHD, पुन्हा आला बघा MHD, मॅग्नेटो हायड्रोडायनामिक जनरेटर. ठीक आहे, हे यूज करतोत का. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 21, जर तुम्हाला डायरेक्ट हीटचं इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर MHD जनरेटर यूज केल्या जातात. ठीक आहे, नेक्स्ट, अ सोलार सेल कन्वर्ट्स एनर्जी ऑफ लाईट इनटू इलेक्ट्रिसिटी बाय. ठीक आहे, सोलार सेल जो आहे तो कन्वर्ट करतो एनर्जी. ठीक आहे, एनर्जी ऑफ लाईट इनटू इलेक्ट्रिसिटी. कोणता इफेक्ट आहे तो, केमिकल इफेक्ट आहे का, ॲटमॉस्फेरिक इफेक्ट आहे का, फोटोवोल्टॅइक इफेक्ट आहे का, फिजिकल इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट आहे रे, फोटोवोल्टॅइक इफेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, which of the following plant is a non-conventional source of energy. ठीक आहे, खालीलपैकी कोणता पॉवर प्लांट हा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. मी तुम्हाला सांगितले नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स सोलार, बायोमास, विंड, टायडल, जिओथर्मल. वॉटर हे कन्व्हेन्शनल आहे. बॉयलर ह्या ठिकाणी बॉयलर हे आपण कुठे यूज करतो रे, थर्मल पॉवर प्लांटमध्ये किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये. थर्मल हे काय आहे, कन्व्हेन्शनल आहे. सोलार कुठला आहे, नॉन कन्व्हेन्शनल आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हां चला, द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द विंड पॉवर प्लांट इज नॉट मोर दॅन. ठीक आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी विंड पॉवर प्लांटची ह्या ठिकाणी प्लांट इज नॉट मोर दॅन, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. ठीक आहे, किती टक्केपेक्षा जास्त असू शकत नाही, बघा ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 24 म्हणजे 24 करेक्ट आन्सर कुठला आहे, ए. ठीक आहे, 40% जास्त विंड पॉवर प्लांटची इफिशियन्सी असू शकत नाही. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 24 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉसिल फ्यूल. ठीक आहे, खालीलपैकी एक असं आहे ते फॉसिल फ्यूल नाही, नॅचरल गॅस. ठीक आहे, नॅचरल गॅस हे फॉसिल फ्यूल आहे. ऑप्शन बी वूड. ठीक आहे, वूडला थोडंसं बाजूला ठेवा. ऑइल हे फॉसिल फ्यूल आहे. कोल, दगडी कोळसा हे फॉसिल फ्यूल आहे. ठीक आहे, कोणतं नाही मग, वूड नाही, लाकूड. ठीक आहे, फॉसिल फ्यूल नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 25चं ऑप्शन बीला लॉक करून टाका आणि समोर चला. नेक्स्ट, आयडेंटिफाय द रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी फ्रॉम द गिवन ऑप्शन. ठीक आहे, खालीलपैकी आता रिन्युएबल आलं बघा, वर्ड बदलून. मी सुरुवातीलाच त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं रिन्युएबल म्हणजे काय, नॉन कन्व्हेन्शनल. ठीक आहे, सन आहे, वूड आहे, फॉसिल फ्यूल आहे, न्यूक्लिअर फ्यूल. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, असलाच क्वेश्चन एक्झाममध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, 100%चे मार्क पडतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26 काय, रिन्युएबल म्हणजे सन हे रिन्यू करता येते त्याची एनर्जी, पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येते. वूडची येते का, एकदा लाकूड जाळलात, हीट त्याची प्रोड्यूस झाली, संपलं त्याचं काम, राखच तयार होणार आहे. फॉसिल फ्यूलचं पण तसंच आहे, न्यूक्लिअर फ्यूलचं पण तसंच आहे. एकदा एलिमेंट जाळलं की त्याची राख होऊन जाते, पुन्हा यूज करता येते का, नाही. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 27, द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ मॅग्नेटो हायड्रोडायनामिक म्हणजेच काय, MHD जनरेटर इज. हे MHD कोणत्या प्रिन्सिपलनुसार, कोणत्या तत्वावर ह्याचं ऑपरेशन होते, म्हणजे कोणत्या तत्वावर हा ऑन होतो, कोणत्या तत्वावर हा वर्क होतो, कोणत्या तत्वावर हा चालू होतो. फ्लेमिंग्स रूलवरती, प्लँक्स रूलवरती, क्रिचॉफ लॉवरती, फॅराडेज लॉवरती. कोणत्या रूलनुसार हा ऑपरेट होतो, ह्या ठिकाणी फॅराडेज लॉनुसार हा ऑपरेट होतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28, पोल्युशन ड्यू टू टायडल एनर्जी जनरेशन इज युजली. ठीक आहे, ह्या ठिकाणी पोल्युशन ड्यू टू टायडल एनर्जी किती असते, 0 असते
का लो असते का मॉडरेट असते का हाय असते? किती असते रे? टायडल म्हणजे हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे, म्हणजे ह्याच्याने पोल्युशन होते का? होत नाही. म्हणजे किती असते? होत नाही, म्हणजे 0 असते. ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 28चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 29, द सोलार सेल कन्वर्ट्स. सोलार सेल बघा काय करतो इथं, केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते का? हे फ्यूल सेल करते केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिक. सोलार रेडिएशनचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते का? हो, वाटतंय. ठीक आहे, थोडं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सोलार रेडिएशनचं इंटू थर्मल एनर्जीमध्ये करते का? ठीक आहे, ह्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना वाटायचं हो सर सोलार रेडिएशनचं थर्मलमध्ये होत असेल. ठीक आहे, बरं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, थर्मल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी करते का? थर्मल म्हणजे हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकलमध्ये करते का? हे नाही सर. ठीक आहे, मग कोणता आहे? क्वेश्चन नंबर 29चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. सोलार रेडिएशनचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये हा सोलार सेल करतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला समोर जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी? ठीक आहे, आता खालीलपैकी असा डिव्हाइस सांगायचा आहे तुम्हाला. कसा? असा. कसा? ह्या ठिकाणी लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणारा असा. ठीक आहे, हां बघा इथं ऑप्शन आहेत. फोटो ट्रान्झिस्टर आहे, LED आहे, फोटो व्होल्टेइक सेल आहे आणि फोटो रजिस्टर आहे. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 30चं ह्या ठिकाणी लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणारा असा एकमेव डिव्हाइस आहे, त्याला म्हणतो आपण फोटो व्होल्टेइक सेल. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 30चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, which of the following is an example of converting energy from one form to another form? ठीक आहे, ह्या ठिकाणी खालीलपैकी असं एक्झाम्पल सांगा. कसं सांगा? असं एक्झाम्पल सांगा की एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता किती ऑप्शन आहे तिथं? सोलार सेल आहे, ट्रान्झिस्टर आहे, सर्किट ब्रेकर आहे, लाईटनिंग अरेस्टर आहे. ठीक आहे, सोलार सेल हे एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करते. ट्रान्झिस्टर त्याच्या नावामध्ये त्याच्या नावाचं मिनिंग, ट्रान्झिस्टर म्हणजे त्याचे 2 वर्ड्स आहेत, ट्रान्सफर रजिस्टर, कुठून कुठंपर्यंत? इनपुट ते आउटपुटपर्यंत, त्याला म्हणतो आपण ट्रान्झिस्टर. सर्किट ब्रेकर कशासाठी यूज करतो? जो फॉल्ट झाल्यानंतर, इन केस ऑफ फॉल्ट ऑकर्स, एक समजा सिस्टीममध्ये जर फॉल्ट आला तर तो सर्किटला ब्रेक करतो आणि फॉल्टी पार्ट डिस्कनेक्ट करतो, सिस्टीमला आयसोलेशन प्रोव्हाइड करतो. लाईटनिंग अरेस्टर, वीज जर पडली समजा तर ती वीज खेचून घेतो आणि अर्थला डिस्चार्ज करतो. हे लाईटनिंग अरेस्टरचं काम आहे. ठीक आहे, मग एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट कोण करते? ह्या ठिकाणी सोलार सेल करते. म्हणून क्वेश्चन नंबर 31चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, जनरली सोलार सेल इफिशियन्सी इज, सोलार सेलची इफिशियन्सी किती असते? ठीक आहे, सोलार सेलची इफिशियन्सी किती असते? किती असते रे सोलार सेलची इफिशियन्सी? 10%, 20%, 30%, 15%. ठीक आहे, किती असते? चला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. क्वेश्चन नंबर 32चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. 15% सोलार सेलची इफिशियन्सी किती असते? 15%. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल वॉर्मिंग इज मेनली ड्यू टू. ग्लोबल वॉर्मिंग, ठीक आहे, आत्ता सगळ्यात जगामध्ये सगळ्यात मेन इश्यू आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. ठीक आहे, बघा दिवसेंदिवस टेम्परेचर पृथ्वीचं वाढत आहे. ठीक आहे, कशामुळं? हे ग्लोबल वॉर्मिंगमुळं. ठीक आहे, प्रत्येक देश, पूर्ण जग ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करत आहे सध्या आत्ता. ठीक आहे, तर अशा लेवलचे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात. कशामुळे होते ग्लोबल वॉर्मिंग? इमिशन ऑफ हीटमुळे होते का ड्यू टू कार्बन डायऑक्साईड? CO2 लिहिलेलं आहे बघा तिथं, कार्बन डायऑक्साईड फुल फॉर्म आहे त्याचं. एअर पोल्युशनमुळे होते का वॉटर पोल्युशनमुळे होते? ठीक आहे, हे ग्लोबल वॉर्मिंग कार्बन डायऑक्साईडमुळे होते. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 33 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, हॉरिझॉन्टल ॲक्सिस अँड व्हर्टिकल ॲक्सिस आर द टाईप्स ऑफ. ठीक आहे, हे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस कशाचे टाईप्स आहेत? न्यूक्लिअर रिॲक्टरचे आहेत का? नाहीत. विंड मिल्सचे? हां सर वाटायले हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि
व्हर्टिकल ॲक्सिस विंडमिलचे आहेत. ठीक आहे, बघू. बायोगॅस रिॲक्टरचे आहेत का? नाही. सोलार सेलचे आहेत का? नाहीत. म्हणजे कशाचे आहेत? विंडमिल्सचेच आहेत. राईट. ठीक आहे, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी सांगितले आन्सर. ठीक आहे, विंडमिल्स बरोबर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 34चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द ॲडव्हान्टेज ऑफ MHD सिस्टीम इज. आला बघा MHD. MHDचं फुल फॉर्म काय रे सांगा. हां ठीक आहे, सांगा लवकर. मला तुमचा आवाज माझ्यापर्यंत येतो आहे. ठीक आहे, काय आहे MHDचं फुल फॉर्म? मॅग्नेटो हायड्रोडायनामिक जनरेटर. राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, जे विद्यार्थ्यांचं फुल कॉन्सन्ट्रेशन होतं ते विद्यार्थी करेक्ट सांगितलेत बघा. ठीक आहे. हां, चला. ऑप्शन ए गुड इफिशियन्सी, ऑप्शन बी लो पोल्युशन, ऑप्शन सी कन्झर्वेशन ऑफ फ्यूल, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 35 ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आन्सर आहे. ॲडव्हान्टेज MHDचं मॅग्नेटो हायड्रोडायनामिक जनरेटरचे ॲडव्हान्टेज काय आहेत? गुड इफिशियन्सी आहे त्याचं, लो पोल्युशन आहे, कन्झर्वेशन ऑफ फ्यूल होते. ठीक आहे, म्हणून सगळेच आहेत ऑल ऑफ द अबो, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. द आउटपुट ऑफ सोलार सेल इज. बघा, खूपच भारी क्वेश्चन आहे. ठीक आहे, सोलार सेलचं आउटपुट किती वॅट असते? 1 वॅट, 2 वॅट, 10 वॅट, 20 वॅट, किती असते रे? चला, क्वेश्चन नंबर 36चं 1 वॅट, ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. फ्यूल सेल्स आर कार्बन सेल, हायड्रोजन बॅटरी, न्यूक्लिअर सेल किंवा क्रोमियम सेल. फ्यूल सेल काय आहेत? कार्बन सेल आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 37चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. खालीलपैकी कोणता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही? सोलार हा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे, म्हणजे आपला आन्सर नाही. बायोगॅस नो, विंड नो, इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. 38 क्वेश्चन नंबर 38चं नॉन कन्व्हेन्शनल सोर्स हा इलेक्ट्रिसिटी नाही. ठीक आहे, असंच कन्फ्युजन होण्यासाठी काहीही मिस करून देतात. आपल्याला फक्त करेक्ट आन्सर शोधून काढायचं आहे. ठीक आहे. बायोगॅस डिपेंड्स ऑन. बायोगॅस कशावर डिपेंड आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी, वेस्ट प्रोडक्ट, ओशियन, त्याच्यानंतर आहे रेन. ठीक आहे, वेस्ट प्रोडक्ट हे जर जास्त असेल तर ह्या ठिकाणी याच्यावर डिपेंड आहे बायोगॅस. ठीक आहे, जास्त गॅस तयार होईल, जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ठीक आहे, तर हे झालं ह्या ठिकाणी बायोगॅस डिपेंड्स ऑन वेस्ट प्रोडक्ट. ठीक आहे, ओके. गॅस, बायोगॅस, चला, बघितलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. काही विद्यार्थ्यांनी बायोगॅस बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या की जवळपास कुठे कोणी इन्स्टॉल केलं आहे का. हां, क्वेश्चन नंबर 40चं सोलार एनर्जी इज यूज्ड फॉर. सोलार एनर्जी आपण कशासाठी यूज करू शकतो? लाईटिंगसाठी, कुकिंगसाठी आणि बॅटरी चार्जिंगसाठी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 40चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ऑल ऑफ दिस सगळ्यासाठीच यूज करू शकतो, लाईटिंगसाठी, कुकिंगसाठी, बॅटरी चार्जिंगसाठी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ पॉवर. खालीलपैकी कोणतं पॉवरचं सोर्स नाही? थर्मोकपल, फोटोव्होल्टेइक सेल, सोलार सेल, फोटो इलेक्ट्रिक सेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 41चं ऑप्शन ए थर्मोकपलनं या ठिकाणी हा एनर्जी सोर्स नाही. फोटोव्होल्टेइक सेल एनर्जी सोर्स आहे या ठिकाणी, सोलार सेल एनर्जी सोर्स आहे, फोटो इलेक्ट्रिक सोलार सेल आहे. ठीक आहे, कोणता नाही मग? थर्मोकपल नाही. ठीक आहे. नेक्स्ट, विच टाईप ऑफ सोलार सेल गिव्ज द हायेस्ट इफिशियन्सी. कोणत्या टाईपचा सोलार सेल हायेस्ट इफिशियन्सी देऊ शकतो? मोनोक्रिस्टलाइन, पॉलीक्रिस्टलाइन जर्मॅनियम, थिन फिल्म, पॉलीक्रिस्टलाइन सिलिकॉन. कोणत्या टाईपचं जास्त इफिशियन्सी देतो रे? मोनोक्रिस्टलाइन लक्षात ठेवा. मोनोक्रिस्टलाइन सोलार सेलची सगळ्यात जास्त इफिशियन्सी असते. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पॉवर प्लांट विल हॅव, ठीक आहे, द लोवेस्ट ऑपरेटिंग कॉस्ट. खालीलपैकी कोणत्या पॉवर प्लांटची ऑपरेटिंग कॉस्ट कमी असते? ठीक आहे, म्हणजे पॉवर प्लांट चालवण्यासाठी लागणारी किंमत, त्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो. ठीक आहे, बघा, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, सोलार पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, नॅचरल गॅस पॉवर प्लांट. ठीक आहे, कोणत्या पॉवर प्लांटचं मेंटेनन्स कॉस्ट ऑपरेटिंग कॉस्ट कमी असते?
क्वेश्चन नंबर 43 ऑप्शन बी सोलार पॉवर प्लांट. एकदा पॉवर प्लांट इन्स्टॉल करून टाका, त्याची ऑपरेटिंग कॉस्ट काही नाहीच. ठीक आहे ना, एम्प्लॉईची गरज आहे, फक्त क्लिनिंग एक वेळेस तुम्ही आठवड्यामधनं किंवा 15 दिवसांना जर व्यवस्थित करून घेतलं तर झालं, संपला विषय. ठीक आहे, बाकी त्याचं काही ऑपरेटिंग कॉस्ट नाही. पण न्यूक्लिअर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांटमध्ये किती मोठी ऑपरेटिंग कॉस्ट, एम्प्लॉई पाहिजे, कोळसा पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं पॉवर प्लांट ऑपरेट करावं लागते 24 तास. खूप त्या ठिकाणी या ठिकाणी त्याची कॉस्ट इन्क्रीज होते. ठीक आहे, एम्प्लॉईचं पेमेंट, दगडी कोळसा विकत घ्यायला पेमेंट, भरपूर सारं कॉस्ट लागते त्या ठिकाणी ऑपरेटिंग कॉस्ट. म्हणून सगळ्यात कमी कॉस्ट कशाची आहे? सोलार पॉवर. एकदा इन्स्टॉल करा, संपला विषय. ठीक आहे, काही कॉस्ट पुन्हा जास्त काही लागत नाही. ठीक आहे, क्लिनिंग करायला तेवढं काय थोडंफार लागेल. ठीक आहे, नेक्स्ट, व्हिच कंपोनंट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट विंड एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, विंड एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कोणता कंपोनंट करतो, असा क्वेश्चन विचारलेला आहे. 4 ऑप्शन आहेत, चार्जर आहे, रेक्टिफायर आहे, जनरेटर आहे आणि सगळेच वरील ऑल. ठीक आहे, कोणता आहे, कोण सांगते करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 44चं? ठीक आहे, ऑप्शन सी, विंड एनर्जीचं जर इलेक्ट्रिकलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर ह्या ठिकाणी ऑप्शन सी, क्वेश्चन नंबर 44चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. रिन्युएबल म्हणजे कुठलं? नॉन कन्व्हेन्शनल. ठीक आहे, नॉन रिन्युएबल म्हणजे कन्व्हेन्शनल. ठीक आहे, हां बघा इथे एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी, सॉरी ऑप्शन्स आहेत, ऑइल, विंड, कोल, नॅचरल गॅस. ठीक आहे, बघा कोणतं आहे? ऑइल, विंड, कोल, नॅचरल गॅस, म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. विंड हे काय आहे? रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. किती वेळेस रिन्यू करू शकतो. ठीक आहे, ऑइल एकदा जाळलात तुम्ही, एनर्जी तयार केलात, पुन्हा यूज करू शकता का ऑइल? नाही. कोळसा एकदा जाळलात, त्याची राख झाली, पुन्हा यूज करू शकतात का? नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नॅचरल गॅस, एकदा तुम्ही यूज केलं गॅस, ठीक आहे, आपल्याकडं घरी समजा LPG गॅस सिलेंडर, ठीक आहे, पूर्ण सिलेंडर तुमचं संपते, तुम्ही यूज करता, पुन्हा लगेच ऑटोमॅटिक फिलअप होते का? ते नाही. ठीक आहे, म्हणजे एकदा संपलं म्हणजे ते तयार होत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण डबल ते यूज करू शकत नाहीत. ठीक आहे, पण विंड यूज करू शकतो. ठीक आहे, हवा हे संपणार आहे का? ठीक आहे, हवा म्हणा, वारा म्हणा, ठीक आहे, हे संपणार आहे का? नाही. ठीक आहे, आपण याला किती वेळेस रिन्यू करू शकतो, किती वेळेस यूज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 45 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ठीक आहे, आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा. ठीक आहे, आणि या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला PDF ॲज इट इज पाहिजे असेल तर तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर माझा नंबर दिसत असेल. येस ऑर नो? यस, राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, तर त्या नंबरला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, ठीक आहे, हे मला पाठवा. मी एक इलेक्ट्रिकल MCQ नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये ही PDF मी टाकत असतो. तुम्हाला ही इथून त्या ग्रुपमधून PDF मिळून जाईल. ठीक आहे, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर ह्या नंबरला तुम्ही मेसेज करा. ठीक आहे, तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 45 इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. ठीक आहे, तर डिटेल जाहिरात महापारेषण 2023ची जाहिरात जी आहे ते लवकरच येणार आहे. अभ्यासाला कमी पडू नका. जाहिरात येईल 100%. शॉर्ट नोटिफिकेशन तर आलीच मागे. ठीक आहे, डिटेल पण येईल. ठीक आहे, सर कधी येणार आहे का नाही, 100% येणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही अभ्यास कंटिन्यू दिवसेंदिवस अभ्यास वाढवा, डिटेलमध्ये अभ्यास करा. ठीक आहे, डू लेस बट परफेक्ट, कमीच करा पण परफेक्ट करा. ठीक आहे, नाहीतर सगळं करसाल, ठीक आहे, कुठलंच ध्यानात राहणार नाही. असं करू नका, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी मित्रांनो इथंच थांबूया. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय महापारेषण. धन्यवाद, थँक्यू.